पाळगुटीमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती वापरतात. त्यातली एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे डिकेमाळी. या डिकेमाळीला जो डिंक येतो तो या बाळगुटीमध्ये वापरला जातो. लहान मुलांना जेव्हा दात येत असतात तेव्हा ते जड जाऊ नये म्हणून या डिकेमाळीची पावडर करून त्याने लहान मुलांच्या हिरड्यांना मालिश केली जाते आणि त्यामुळे लहान मुलांना दात येणं जड जात नाही. इथे हा डिकेमाळीचा वृक्ष आहे. आपल्याकडे नदीच्या ओहळाला किंवा नदीच्या किनारी किंवा ओहळाच्या बाजूला किनाऱ्याला ही वनस्पती नैसर्गिकरित्या वाढलेली दिसते. या ठिकाणी त्याला फळं आलेली दिसत आहेत आपल्याला आणि हा अशा पद्धतीने त्याचे जे कोंब असतात त्या कोंबाला असा डिंक बाहेर पडतो. हा सोनेरी रंगाचा डिंक असतो, पिवळा धम्मक, आणि याला काहीसा हिंगासारखा वास येतो. त्याचा जो सुगंध येतो तो फार मनमोहक असतो. आणि अशी ही डिकेमाळी आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची वनस्पती म्हणून वापरली जाते.